रामराम मंडळी. मी तुमची कोल्हापूरची संजीवनी फडतारे. पहिल्या भागात आपण बघितलं की आत्मा घराकडे परत येतो. पण पुढे काय? चला बघूया. अंत्यसंस्कार झाले की आत्म्याला वाटतं आपण पुन्हा शरीरात शिरावं. पण शरीर तर जळलेलं असतं. पिंडाचं महत्त्व. पुढचे 10 दिवस आपण जे पिंडदान करतो त्या अन्नामुळं आत्म्याला एक नवीन सूक्ष्म शरीर मिळतं. यालाच यातना देह म्हणतात. जर पिंडदान नाही झालं तर आत्मा प्रेत बनून भटकत राहतो. वैतरणी नदी. 12व्या आणि 13व्या दिवशी आत्मा घराचा निरोप घेतो. वाटेत येते ती भयानक वैतरणी नदी. 86,000 योजन लांब आणि रक्तामासाने भरलेली ही नदी. कोणाला भीती? ज्यांनी जिवंतपणी दानधर्म केलाय त्यांना ही नदी पार करायला नाव होडी मिळते. पण पापी माणसाला मात्र त्या तप्त पाण्यातून पोहत जावं लागतं. मंडळी, ही नदी पार केल्यावर पुढे यमराजाचा दरबार कसा असतो आणि तिथं कर्माचा हिशोब कसा होतो हे बघूया तिसऱ्या भागात. माहिती आवडली तर नक्की शेअर करा.